सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उद्या लक्ष्मीपूजन, कुबेरपूजन, त्याचबरोबर नरक चतुर्दशी आहे. तर दिवाळी हा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यातील किंवा जीवनातील आनंदाचा क्षण किंवा आनंदाचा उत्सव म्हटला तरी काही हरकत नाही. पण दिवाळी कशी कोणत्या प्रकारे साजरी करावी ते तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. आपण धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी उद्या नरक चतुर्दशी साजरी करणार आहोत. तर आपल्याला अभ्यंग स्नानाला आपल्यात खूप महत्त्व आहे. तर हे अभ्यंग स्नान आपल्याला पंचगव्य व जे आपलं उठणं असतं याने करायचे आहे. आणि शक्यतो सर्वांनी सकाळी 6च्या आधीच आपल्या अंघोळ स्नान आवरून आटपून घ्या. सर्वांना कुटुंबातील पंचगव्य लावा, देवांना लावा, स्वामींना लावा. पहिला दिवा स्वामींपुढे लावा. घरात सगळीकडे दीप पंत्या लावा. घर अगदी प्रकाशाने उजळून काढा. या दिवशी जो उशिरा उठेल तो नरकात जातो अशी समजूत आहे. त्यामुळे शक्यतो 6च्या आत सगळ्यांनी स्नान करण्याचा किंवा सूर्योदयापूर्वी स्नान करण्याचा प्रयत्न करा. तर नरक चतुर्दशीला आपण उटणे लावून आंघोळ केल्याने काय होत ना, उठण्याचं महत्त्व काय आहे ते सांगते. मनुष्य हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या जीवनात नरकवास भोगत असतो. कोणाच्या घरात आजाराचा नरक, तर कोणाच्या घरात कटकटीचा नरक, तर कोणाच्या घरात आर्थिक परिस्थितीचा. म्हणजे आपल्याला मानवाला प्रत्येक कोणत्या ना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागत असतं. तर हा नरकवास आपल्याला चुकावा म्हणून नरक चतुर्दशी दिवशी आपल्याला उठण्यानं स्नान करायचं असतं. म्हणून नरक चतुर्दशी साजरी केली जाते. आणि उठणं म्हणजे काय? उठा, जागे व्हा, आपले मन, आत्मा, शरीर एवढं पवित्र करा की प्रत्यक्ष परमेश्वराचा त्यात वास केला पाहिजे. तर हे साधे साधे उपाय आपल्याला खूप यश मिळवून देतात. तर मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला उद्या लक्ष्मीपूजनाला सायंकाळी आणि सकाळी उठल्या उठल्या कोणत्या सेवा करायच्या आहेत. आपल्याला उद्या ज्यांना महिलांना खूप सेवा आहे त्यामुळं महिलांनी तयारीत राहा. खूप दिवाळी चालू आहे, दिवाळी फराळ करायचा आहे. पण महिलांनी उद्या आवर्जून या सेवा चुकवू नका. आपल्याला घरात मुख्य 4 स्वस्तिक काढायचे आहे. मुख्य म्हणजे आपला प्रवेशद्वार, जिथून आपण येतो जातो असा मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला जिथे आपण 64 योगिनी यंत्र लावलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला पहिलं स्वस्तिक काढायचं आहे. आपल्या दरवाजाला हळदीचं लेपन करायचं आहे. घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे. आणि जे आपण घरात उदी लावतो किंवा दशांश धूप लावतो त्याची जी उदी खाली पडते तर त्या उदीमध्ये आपल्याला पिवळी मोहरी मिसळून ती म्हणजे घरात कानाकोपऱ्यात फेकायची आहे. हे साधे साधे उपाय करायचे आहेत. त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला स्वस्तिक आणि ओम अशी दोन्ही चिन्ह काढायची आहेत. व जे तुम्हाला मी पुढं चिन्ह देणार आहे, जे लक्ष्मीचं चिन्ह आहे ते चिन्ह देखील आपल्याला मुख्य दरवाजावर कुंकवानेच काढायचं आहे. खालच्या उंबऱ्यावरती लक्ष्मीची पावले रांगोळीने काढा, गायीची पावले रांगोळीने काढा. पण तुम्हाला स्वस्तिक हे कुंकवानच काढायचं आहे उंबऱ्यावर आणि मुख्य दरवाजावर. तर चौकट असते आपली मुख्य दरवाजाची, त्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला शुभ लिहायचं, त्याच्या खाली स्वस्तिक काढायचं आहे. आणि उजव्या बाजूला लाभ लिहायचं व त्याच्या खाली स्वस्तिक काढायचं आहे. तर हे झालं. त्यानंतर तुम्ही आता आपल्या देवाऱ्यापाशी आलात. देवाऱ्याच्या पाठीमागं म्हणजे देवाऱ्यात ज्या भिंतीला तुम्ही ठेवलेला आहे त्या भिंतीला तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे व ओम काढायचं आहे. त्यानंतर तिसरा स्वस्तिक तुम्हाला आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णेचा, अग्निदेवतेचा वास, या आपल्या घरात अग्निदेवतेंचा वास सदैव राहावा. अन्नपूर्णेचा कृपाशीर्वाद सदैव राहावा यासाठी आपल्याला किचनवरती स्वस्तिक काढायचं आहे. हे 3 स्वस्तिक झाले. चौथं स्वस्तिक की जिथे आपण खूप पैसा ठेवतो असं नाही, जिथे तुमचे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स असतील किंवा तुमचे पैसे दागदागिने तुम्ही जिथे ठेवता त्या तिजोरीवर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. हे 4 स्वस्तिक काढल्यानंतर आता महत्त्वाचा उपाय येतो. ते आपल्या केंद्रातून जसे लक्ष्मी पद्म, गायत्री पद्म, गायीची पावले, गोपद्म, लक्ष्मीची पावले ह्या रांगोळ्या तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या इथेही काढायच्या आहेत व दरवाजाच्या बाहेरही काढायच्या आहेत. घरात प्रसन्न वातावरण ठेवा, कटकटी शक्यतो टाळा. त्यानंतर आपल्याला उतारा करायचा आहे, कारण की अमावस्या देखील आहे. तर जी मुलं कटकट करत असतील, आईवडिलांचं ऐकत नाहीत अशी मुलं, आपल्याला घरावरून उतारा करायचा आहे. आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी दुकान असेल दुकानावर उतारा करायचा आहे. किंवा तुमचं फक्त रेंटचं घर असेल तर कृपया कुणीही उतारा करू नका. आपल्या घरावर, दुकानावर करायचं आहे, गाडीवर करायचं आहे. आणि मुलांवरून, आजारी बाधित व्यक्तीवरून आपल्याला उतारा करायचा आहे. तर तो उतारा कसा करायचा त्याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर उतारा करताना तुम्हाला काय करायचं आहे, शेंडी त्या माणसाकडे करायची ज्यावरून तुम्ही उतारा करणार असाल. आता तुमच्या घरात जर 4 मुलं असतील
तर चारही मुलांना तुम्हाला वेगवेगळे नारळ घ्यायचे आहेत आणि शेंडा मुलांकडे करायचा व ज्या मुलांवर उतारा करायचा आहे त्यांना पूर्व पश्चिम असं उभं करायचं, दक्षिणमुखी करायचं नाही. त्या नारळावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढायचा. त्रिशूळाचं तोंड तिन्ही त्यांच्याकडे होतील असा ठेवायचं शेंड्यावर आणि मुलांवर 7 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं. मनात असा भाव ठेवायचा की माझ्या मुलामागची सगळी इडापिडा आजारपण बाहेर जाऊ असा भाव ठेवायचा व तो नारळ घराच्या बाहेर कचरा कुंडीत टाकायचा. घराच्या कचरा कुंडीत नाही, घराच्या बाहेर जिथे कचरा कुंडी असेल तिथे टाका की जेणेकरून दुसऱ्यालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही. आल्यानंतर हातपाय धुवायचे, महाराजांना मुजरा करायचा व त्यानंतर तुम्ही बाकीची कामं करू शकता, बोलू शकता. उतारा करून जाताना कधीही कुणाशी बोलायचं नाही. असाच उतारा तुम्ही घरावरून 7 वेळा करायचा, गाडीवरून 7 वेळा करायचा. आता गाडी जेव्हा तुम्ही सकाळी धुणार, कारण की आपली वाहनं ही आपली लक्ष्मीही असतात, तर लक्ष्मीपूजनाला तुम्ही जेव्हा वाहनं धुता तेव्हा वाहनं धुणाऱ्या पाण्यात गोमूत्र, लिंबू, हळद, खडामीठ टाकायचं, थोडंसं पंचगव्य टाकायचं व त्यानं आपली वाहनं सगळी स्वच्छ धुवायची. वाहनांखाली लिंबूसुद्धा फोडायचं. त्यानंतर आपल्याला जो 7 वेळा उतारा वाहनांवरून करायचा आहे त्या उतारावर त्रिशूळ काढायचं नाही, तर तो उतारा करताना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त असं म्हणत उतारा करायचा व नारळ घराच्या बाहेर गाडी पूजण्याच्या तिथून लांब फेकून द्यायचं, जिथे कुणाचा स्पर्श होणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यायचं आहे. तर लक्ष्मीपद्म, गायत्रीपद्म, गोपद्म, पोपट कोयरी, लक्ष्मीची पावले ह्या सर्व रांगोळ्या तुम्हाला जिथे लक्ष्मीपूजन मांडणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला काढायचं आहेत. याची छाप आपल्या केंद्रात उपलब्ध आहेत आणि तुम्हाला हाताने जमत असेल तर आवर्जून हाताने ही रांगोळी काढायचीच आहे. त्याचबरोबर जिथे आपण मुख्य दरवाजावर स्वस्तिक, ओम काढणार आहोत तिथंच हे लक्ष्मी यंत्र आहे ते आपल्याला काढायचं आहे. मुख्य दरवाजावर हे केंद्रातून माहिती आलेली आहे. प्रवेशद्वारावरच लिहायचं आहे. कुंकवाने हे यंत्र तुम्ही काढा. तर आपल्या मुख्य दरवाजा जिथून आपण ये जा करतो ह्या मुख्य दरवाजावर समोरच्या बाजूने छोटंच काढा, पण आवर्जून हे काढा. लाभम जसं दिलं आहे स्क्रीनवर त्याच पद्धतीने कुंकवाने काढा प्रवेशद्वारावर. ह्या छोट्या छोट्या सेवा करून पहा, खूप फरक पडेल आणि आवर्जून सेवा सर्व रुजू करा. सर्वांना लक्ष्मी माता आपल्या घरात येवो असा भाव ठेवा की स्वतः लक्ष्मी सोन्याच्या पावलाने माझ्या घरी आलेली आहे आणि तिचं स्वागताला सज्ज व्हा. आणि जसं झाडूचा मी उपाय सांगितलेला आहे अलक्ष्मी निस्सरण त्या पद्धतीने करा व माता लक्ष्मीला, आई भगवतीला शांतता अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शांतता पाळा. घरात कटकटी करू नका. घरातील गृहलक्ष्मीनेच म्हणजे घरात कटकटी होण्याचं कारण हे शांतता ठेवा. घरात कटकटी करू नका. गृहलक्ष्मीनेच पाळा थोडेफार नियम. त्यामुळे घरात तुमच्या भरभरून लक्ष्मी येईल. हे साधे सोपे उपाय करून पहा. झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा.